महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींचं मनापासून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी आपण अतिशय उत्साहानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतो. या जयंतीच्या निमित्तानं शहरामध्ये विविध ठिकाणी हा उत्सव साजरा करत असताना ही विचाराची जयंतीमध्ये जी सहभागी असलेले सर्व पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, आपण सर्व या ठिकाणी आलेला. अगदी थोड्याच वेळात पुणे शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय मंजुषाताई नागपूर यांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर आपण ह्या जयंतीच्या निमित्तानं शहरामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचं काम पुणे महानगरपालिकेच्या वतीनं, त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वतीनं विविध विकास कामाच्या बाबतीत तुमच्याकडून अमूल्य अशा सूचना आपण घेणार आहोत. त्या सूचनाच्या माध्यमातून अजून काही करता येईल त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. या ठिकाणी पुणे महानगरपालिका, त्याचप्रमाणे शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय मंजुषाताई नागपूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. या कार्यक्रमासाठी पुण्यनगरीचे उपमहापौर आदरणीय परशुरामजी वाडेकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. पुणे महापालिकेचे आयुक्त माननीय नवल किशोर राम सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करावी. त्यांना सांगा बरं इकडे तोंड करून. सरजी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. कैमरा की बंदूक है सर. नाही सर. थँक्यू सर. हां बापरे, मागे जावं.
सर्वांना जय भीम. मी विवेक बनसोडे, प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन विद्यार्थी सेना. सर्वप्रथम मी महापालिकेचे आयुक्त नवल किशोरराव साहेबांचे आभार मानतो की त्यांनी 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी असताना पुण्यात एक चांगला पांढऱ्यापर्यंत विभाग कर्मचारी व्यवस्थेचं नियोजन केलं होतं. त्याच पद्धतीची अपेक्षा आम्हाला यंदा पुणे महानगरपालिकेचे हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्टेशन परिसरात आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु सांगायचं झालं तर म्हणावी तशी सोयीसुविधा महानगरपालिकेमार्फत पुरवली जात नाही. फक्त इथं येतो, सांगितलं जातं, त्या ठिकाणी बॅनरचा कस लागलेला असतो. आता देखील आपण त्या ठिकाणी बघतात काही मंडपवाले आहेत जे प्रायव्हेट मंडपवाले, ते काय करतात, पाड बांधतात. लोक आहेत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं नियोजन आहे, त्यांच्या वार्डात देखील जयंती होती, कशी होती, त्यांच्या वार्डाच्या समस्या काय आहे, त्यांच्या वार्डात जयंती कशी होती, रस्ते नीट आहेत का. आता आपल्याला सांगायला तर विश्वद्रोही चौक आपण बघितलाच असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब जयंती होती, पण चारही बाजूने रस्त्याचं काम चालू आहे. विनंती आपण सूचना करा. आता विश्वद्रोहीमध्ये रस्त्याचं काम चालू, सूचना काय सांगतो सूचना मी फक्त सांगतो की सूचना मानतोय की आपण नगरसेवक असते सूचना आणखी चांगल्या मांडल्या असत्या. आम्हाला म्हणावं लागेल चुकीचं आहे ना. सांगण्यात तात्पर्य की सर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याचं काम झालं, जयंती मोठ्या प्रमाणात असतील, लोक लाखो रुपये करून त्या ठिकाणचे मंडळ जयंतीचं नियोजन करतात. गेली 3-4 महिने झालं त्याचं नियोजन चालू आहे की जयंती कार्यक्रम कशी करायची, रस्ताच नाही, लोकांना कुठल्या स्वरूपात करायची या संभ्रमात त्या विश्वद्रोही चौकाचे सर्व मंडळ आहेत. तर माझी विनंती आहे त्या मंडळांना घ्यावं एकत्र, त्यांच्यासाठी आपण स्वतः आयुक्तसाहेब माझी आपल्याकडनं फार अपेक्षा आहे. कारण आपण जे विभागाचं नियोजन केलं दंगलीनंतर 2019ला संदीप पाटील साहेब आणि आपण नियोजन सगळ्यांना लोकप्रिय सर, त्याच पद्धतीचं नियोजन दांडेकर पूल, विश्वद्रोही चौक, डॉक्टर बाबासाहेब पुतळा, अन्य ज्या ठिकाणी बाबासाहेब जयंती होतं त्या ठिकाणी व्हावं ही आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम. सर, सर्वप्रथम मी महामानव डॉक्टर आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी नाव सांगतो. मी युवराज बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेनेचा मार्ग प्रमुख या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहे. मी इकडे आयुक्त साहेबांचं आणि महापौरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, नवीन महापौरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना आमच्या वतीने शुभेच्छा देतो महापौर पदाच्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी महामानव डॉक्टर आंबेडकरांनी जे महिलांना आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा लाभ घेऊन जे नगरसेवक झाले त्या ठिकाणी त्या सगळ्या नगरसेविकांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडे अपेक्षा करतो की त्यांनी देखील बाबासाहेब अभिप्रेत असलेली जयंती साजरी करावी. या ठिकाणी भाषण करणार नाहीये, पण माझ्या काही सूचना असेल कृपया आपण नोंद करून घ्याव्या. सर, खरोखरच आता आमच्या मित्र, आमचे सहकारी बंधूंनी जे तुम्हाला सांगितलं सर, तुमचा अनुभव खूप चांगला आहे आणि शांतता सुव्यवस्था राखण्यामध्ये आपण खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल आपलं कौतुकच आहे. या ठिकाणी देखील आपण त्या अपेक्षा आमच्या वाढलेल्या आहे म्हणून आम्ही ठिकाणी बोलतो सर. आणि सन्माननीय जे ऑफिसर आहे तुम्हाला विनंती आहे त्यांना बोलतो साहेब, आम्ही वर्षाने आम्ही तुमच्याकडे बोलायला, बाकी तर तुमच्याकडे बोललेच बोलायला, आम्ही कधी येतो जयंतीच्या मागे, प्लीज बोलू द्या सर्वांना, बघू नका प्लीज. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे. या ठिकाणी मी एक विनंती करतो की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, जो मेन पुतळा आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, त्या ठिकाणी तो प्रमुख पुतळा म्हणून आम्ही पुणेकर मानतो. त्या परिसरामध्ये सूचना ऐकून घेतल्या त्याबद्दल आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तो उपस्थित असणाऱ्या सर्वांना आवाजमध्ये महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी काळजीचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मी जर 200 सूचना माझ्या आहेत तर 2 तासाचं सांगतो मी. 1 मिनिट बोल साठे साहेब बोल. आयुक्त साहेब, मी आपले आभार व्यक्त करतो. बैठक बोलवली आणि ही पहिली बैठक आहे की ज्या बैठकीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने सभासद उपस्थित आहेत आणि हे अतिशय कौतुकास्पद आहे. आम्ही स्वतः त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या खूप काही सूचना आहेत, पण मी सांगतो की दरवर्षी अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी असतं. आपण सर्वांनी त्या ठिकाणी सकाळी यावं अशी आमची विनंती आहे. माझ्या 2 सूचना आहेत फक्त साहेब महत्त्वाच्या. पहिली सूचना ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर हा नो फ्लेक्स झोन करावा अशी आमची विनंती आहे. आणि आमच्या समाजाच्या वतीनं प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याकडे दरवर्षी तशी मागणी करतात. 400-500 लोक मागणी करतात. फलक लावणारे 10-12 लोक असतात.
त्यांच्या दबावाला स्थानिक प्रशासकीय अधिकारी बळी पडतात आणि आता नको कशाला उगाच काढायची कारवाई. आमची विनंती आहे तुम्हाला आजच आपण ही बैठक संपल्यानंतर आता सगळ्यांना मान्य असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर म्हणजे ससून चौक ते सेंट्रल हॉटेल या परिसरातले सगळे फलक जे आहेत ते आपण काढावेत अशी आमची विनंती. विना परवानगी फलक येते ही माझी पहिली विनंती आहे. महापौर उपमहापौर आयुक्त साहेब सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी त्याचप्रमाणे पुणे शहरामधील आपलं नाव सांगा. मी गोविंद साठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष. आंबेडकरी चळवळीमध्ये पुणे शहरामध्ये विविध पक्षाचे संघटनेचे काम करणारे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, माझी 3 सूचना आहेत त्या पोलीस प्रशासनाकडे असतील. गेल्या वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जे टेहळणी पथक आपण मनोरा उभा करतो आहोत हा एकच केला होता. तर चारी बाजूला 4 ठिकाणी टेहळणी पथक म्हणजेच मनोरा पोलीस प्रशासनानं उभे करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे आमची जात ही कापड कष्ट करणारी आहे. माता भगिनी 14 तारीख म्हणजे आमच्या बापाची जयंती आहे म्हणून दागदागिने घालून येतात. आज जर दागिन्याचा तोळ्याचा भाव जर विचारला गेला 1,56,000 22 कॅरेट 24 कॅरेटचा तर त्याच्याही पुढे आहे. तर त्याच्यामध्ये चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 1 सेकंदामध्ये त्या माता माऊलीच्या गळ्यात जर हसलं नसलं तोडकं मोडकं ते सोन्याचा दागिना त्या ठिकाणी चोरटे लंपास करतात. लहान मुलं अचानक आई बापांच्या अंगठ्याला बोटाला धरलेले असले तरी क्षणामध्ये नाहीशी होतात. आपल्याकडे पोलीस प्रशासन म्हणून तक्रारी येत आहे. म्हणून टेहळणी पथक हे 4ही बाजूला असणं गरजेचं आहे. गेली 13 वर्ष आम्ही सन्माननीय नगरसेवक निलेश होवालट आणि मित्र परिवाराच्या वतीनं ससून हॉस्पिटलच्या 4 नंबरच्या गेट समोर बाहेर गावून जे आंबेडकरवादी आहेत, अनुयायी आहेत, हे अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यांना आम्ही अन्नदानाचं काम करतो आहोत. बिसलेरी पाणी वाटपाचं काम माननीय महापौर असतील, उपमहापौर असतील, संबंधित अधिकारी यांच्या हस्ते आम्ही दरवर्षी करत असतो. परंतु 2 वर्ष झालं पोलीस प्रशासन आमचे जे साहित्य आहे जेवणासाठीचं ते अडवलं जातात. आम्ही तुमच्याकडे आमचे संबंधित अधिकृत गाड्या असलेले गाड्याचे नंबर आम्ही नोंद करत असताना सुद्धा त्या ठिकाणी गाड्या अडवल्या जातात. गाड्या अडवू नये अशी आमची विनंती आहे. उपमहापौर वारेकरांनी मी मधल्या काळामध्ये सांगितलं मीही तो किस्सा गिरवेल. आमच्या भीमानियावरती भीमसैनिकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते त्वरित गुन्हे सगळ्या पाठीमागे घ्यावेत अशी आपल्याकडे सूचना असेल. या 3 सूचनांचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा ही विनंती करतो. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. जय भीम. नाव सांगा आपलं नाव. मी ॲडव्होकेट संदीप अशोक चव्हाण वंचित बहुजन आघाडीकडून पुणे शहर संघटक म्हणून मी बोलत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. कोट्यावधी रुपयाची आर्थिक उलाढाल होत असते. आणि आत्ता बऱ्याच जणांनी सांगितलं की साऊंडबद्दल काही, तर आत्ताच्या काही आर्थिक मंदी चालू आहे आत्ताच्या, तर त्या मंदीवर माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी कमीत कमी निर्बंध लावावे जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारचं डेकोरेशन करता येईल, साऊंड लावता येतील आणि त्या डेकोरेशनच्या माध्यमातून एक चांगली उलाढाल होईल. फुलांच्या माळांसंदर्भात चांगलं नियोजन करता येईल. पण ज्या दिवशी आतापर्यंत जितक्या वेळा आम्ही इथं तुम्हाला सूचना दिल्यात ना त्या सूचनांमधल्या त्या सूचना ज्या देतो त्याचं कम्प्लीट आतापर्यंत झालेलं नाही. भरपूर अशा त्या ज्या आहेत ना सूचना सांगितल्या तिथं आहेत अशा तिथं जे बाथरूम सांगितलं ते काढून टाका, हे काढत नाही. तिथं आलेली माझी माय बहीण तिथं कुठेही बसू शकत नाही. तिथं सर्वच्या सर्व आत्ताही तुम्ही येण्याच्या गेट पाशी गेला ते पूर्णच्या पूर्ण तिथं सगळा घाण वास चालू असतो. तिथून बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उजव्या हाताने तुम्ही जर 7 वाजता चौकाला जायले तिथंही सगळी तिथं वास घाण असतो. म्हणजे मी आता न बोलण्यासारखी गोष्ट आहे कारण सर्व महिला पण इथं बसलेल्या आहेत.
तर त्या ज्या गोष्टी आहेत ते तो उद्यापासून जर तुम्ही त्याला जर महानगरपालिकेचे जर गाड्या पाठवून त्या जे काही औषध फवारणी असेल किंवा तिथं काय पावडर असेल ते टाकून स्वच्छता करत असेल तर ते करावं. आणि माझा जो जेवणाचा जो मांडव असतो नेहमी मला तिथं त्या शेतकी बँकेच्या आवारात मी टाकत असतो. महानगरपालिका गेल्या वर्षी प्रशासकीय होतं तरी पण इतक्या सुंदर प्रमाणे जयंती साजरी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पूर्ण चारी बाजूला व्यवस्थित छत दिला होता. चारी आतल्या साईडला पूर्ण त्यांनी कार्पेट करून दिलं होतं. पाण्याचे फवारे दिले होते. तेच आता तर पूर्ण महानगरपालिकेत परशुराम वाडेकर आहेत माझ्या भावात केले भाऊ आज एवढ्या मोठ्या पदावर महापुरात आज काही चांगलं काम करतात. आज आमची अपेक्षा आहे की बाबासाहेबांच्या जयंतीला महानगरपालिकेने एक वेगळी तरतूद करून एक वेगळी निधी करून महानगरपालिकेच्या मार्फत पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर जशा प्रत्येक महापुरुषांच्या जयंती होतात प्रत्येक महापुरुषांचे व्याख्यानापासून सर्व कार्यक्रम होतात. पण पुणे महानगरपालिकेला मला नाही माहिती का बंद केले कशासाठी केले. त्यांनी तर गेले 1 तारखेपासून 14 तारखेपर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल महात्मा ज्योतिबा फुलेंची बी जयंती असती अशा सर्व महापुरुषांची. तर जसं प्रत्येक ह्याला जसं आता गणपती बाप्पाच्या जयंती ह्याला गणेश आपण जे बसवतो गणपती बाप्पा त्याला महाराष्ट्र राज्याने ज्याप्रमाणे आता निधी दिलाय किंवा त्यांना जो दर्जा दिलाय त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला पण तुम्ही महानगरपालिकेच्या मार्फत एखादी निधी किंवा एखादी तरतूद करून त्या सर्व 1 तारखेपासून ते 14 तारखे